मुंबईतील डान्स बार प्रकरणात वरिष्ठांवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाहीये। वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुणाचा अभय आहे का हा सवाल आता खरं तर उपस्थित होतोय। तर हुक्का पार्लरवरील मागील कारवाईत औदुंबर जाधव आणि रोहित काळे यांचं निलंबन झालं होतं आणि त्या प्रकरणात देखील अद्याप वरिष्ठांवर कुठलीही कारवाई झालेली नाहीये। ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली कधी असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारते। नवी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यकाळ संपून देखील ठाण मांडून बसले। 3 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी होऊन देखील हे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी, या दोनही प्रकरणात खरं तर कोणाचा अभय आहे का या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हा सवाल आता उपस्थित होतोय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नवी मुंबईतून आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आणि पुण्यातून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे दोघंही जोडले जात आहेत। सर्वात आधी मी आकांक्षाकडे जाईन। आकांक्षा, नवी मुंबईतील डान्स बार प्रकरणात वरिष्ठांवर अद्याप कारवाई झालेली नाहीये। हुक्का पार्लरवर जी कारवाई झाली होती त्यात देखील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं, मात्र त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही। आकांक्षा, नवी मुंबईतून अत्यंत खळबळ उडवणारी बातमी समोर आली, ते म्हणजे एक पोलीस कर्मचारी डान्स बार मध्ये पैसे उडवत असल्याचा व्हिडिओ समोर आला। त्यानंतर पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। यामध्ये या प्रकरणात पाहायला मिळते जो पोलीस कर्मचारी होता त्याला सध्या निलंबित करण्यात आलेला आहे, मात्र जे अधिकारी आहेत यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई सध्या झालेली नाही आहे। आपण मागचं उदाहरण घ्यायचं झालं तर मागेच वर्षभरापूर्वी असंच एका हुक्का पार्लरमध्ये देखील जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना पकडण्यात आलं होतं, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यांच्यावर देखील कारवाई झाली, त्यांना निलंबित केलं, त्यानंतर पुन्हा त्यांना सेवेमध्ये घेण्यात आलेलं आहे। मात्र जे यामागे अधिकारी आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई समोर केली जात नाही किंवा त्यांना कुठेही समोर आणलं जात नाही। त्यामुळे कुठेतरी नवी मुंबई पोलीस दलातील हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने देखील उपस्थित केला जातोय। निश्चित आकांक्षा, आपण चंद्रशेखरकडे जाऊया। चंद्रशेखर, ह्या सर्व प्रकरणानंतर जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, ठोस पुरावे असताना देखील यानंतर एकच सवाल उपस्थित होतो, या अधिकाऱ्यांना कुणाचा अभय आहे का, कोणी पाठराखण खरं तर या अधिकाऱ्यांची करत नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होतोय। चंद्रशेखर, नक्कीच आपण खरं तर पाहिलं तर ज्या पद्धतीनं मांडोळीचा हा सगळा विषय समोर आल्यानंतर यामध्ये आपण खोलात जाऊन माहिती घेतली। या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे अतिवरिष्ठ पोलीस उपायुक्त दर्जाचे काही अधिकारी आहेत त्यांना 2 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी नियुक्तीसाठी असतो, परंतु 3 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी त्यांना लोटलेला आहे। त्या ठिकाणी ते ठाण मांडून बसले आहेत। अनिल मांडोळे हा एक प्यादा आहे, परंतु आपण पाहिलं तर नवी मुंबईच्या सामाजिक सुरक्षा विभागामध्ये अनेक पोलीस हवालदार अंमलदार जे आहेत अशा पद्धतीने अनिल मांडोळेसारखी वसुली करतात अशी माहिती आता नव्यानं समोर आलेली आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं अनिल मांडोळे याचा जो व्हिडिओ काढलेला होता तो दुसऱ्या गटातील वसुली पंटर होता। त्या वसुली पंटरनं अनिल मांडोळेची गेम वाजवण्यासाठी हा सगळा व्हिडिओ समोर आणला, परंतु आपण पाहिलं तर यामध्ये वरिष्ठ अधिकारी कशा पद्धतीनं सामील आहेत त्याचं मूळ उदाहरण जर तुम्हाला सांगितलं तर यातील नवी मुंबई पोलीस दलामध्ये 4 पेक्षा अधिकचे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांचा कालावधी संपलेला आहे, तरी सुद्धा ते त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर काही सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत त्यांचा कालावधी सुद्धा संपलेला आहे, परंतु ते त्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। अशा पद्धतीनं नवी मुंबईच्या पोलीस दलात जो भ्रष्टाचार पोखरलेला आहे त्याला मुख्य कारण म्हणजे त्या परिसरात असलेले डान्स बार जे आहेत ते मुख्य कारण म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीनं बेकायदेशीररित्या जो इन्कम जो मलिदा या पोलिसांना भेटत असतो तो या डान्स बार, पब, हुक्का पार्लर आणि इतर जे बेकायदेशीर अवैध व्यवसाय त्या व्यवसायातून यांना हा सगळा मलिदा भेटत असतो आणि या सगळ्या मलिदातून हा सगळा मांडोळीचा विषय जरी समोर आला असला तरी ते जे अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी आहेत त्यांना त्या ठिकाणी कोण खत पाणी घालते किंवा त्या ठिकाणी त्यांना कोण अभय करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहिलं की नवी मुंबई पोलीस दलामध्ये अशा पद्धतीनं जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे, ज्या पद्धतीनं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी तात्काळ या सगळ्यावरती कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर राज्य पोलीस दलामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात, परंतु नवीन मुंबईमध्ये जे अधिकारी कार्यरत आहेत ते त्याच ठिकाणी वारंवार आपल्याला नियुक्त होताना दिसत आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर या सगळ्या अनिल मांडोळेच्या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव येत आहे, परंतु या वरिष्ठ अधिकाऱ्यावरती कधी कारवाई होणार आणि ज्या पद्धतीनं आपण दुसरी बाजू जी आकांक्षा सांगत होत्या
त्या हुक्का पार्लरमध्ये जे 2 पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली, परंतु ते 2 पोलीस अंमलदार सध्या काय करतात त्यांची चौकशी होणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण ते दोन्ही पोलीस अंमलदार जे आहेत ते पुन्हा अशा पद्धतीनं बेकायदेशीर व्यवसायाकडून पैसे उकळतात का, हा सुद्धा सगळ्यात मोठा संशय जो आहे तो व्यक्त केला जात आहे. निश्चित चंद्रशेखर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं अर्थातच खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा धरून ठेवेल हे देखील तेवढंच खरं आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.